हाय फ्रेंड्स, लाईफ इज एम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुम्हाला जर आजचा माझा मिनी ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर 5:45 वाजले सकाळचे, म्हटलं चला झटपट असे बीटचे पराठे करून या। तर अगदी 15 ते 20 मिनिटात हे बीटचे पराठे तयार होतात आणि सगळेच आवडीने खातात। आणि हे पराठे आपण आहे ना तर खोबऱ्याच्या चटणीसोबत, तर ठेस्यासोबत सुद्धा, मिरचीचा ठेस्यासोबत खाऊ शकतो, लोणचं सोबत खाऊ शकतो। तर अगदी सोपा आणि इझी पद्धतीने होतो। तर झटपट मी असा बनवून घेतला। पीठ मळून साईडला ठेवलं, खाली जे पीठ पडलेलं होतं ते पुसून घेतलं, नंतर उशीर होतो तर अशा पद्धतीने ना मी झटपट अशा पोळी ज्या पद्धतीने लाटतो ना तर त्याच पद्धतीने मस्त अशी ना पोळी लाटून घेतली। पोळीसारखाच पराठा लाटून घेतला छान। आता दोन्ही साईड मस्त अशी शेकून घेतलेला आहे, बघू शकता। तेल किंवा तुपाने जर छान असा लावला ना तर हा अजिबात वातड होत नाही, दिवसभर मऊसूद राहतो। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकतात आणि टिफिनला देऊ शकतात। तर झटपट मी माझ्या मुलीला सकाळी सकाळी असा पराठा बनवून दिला होता। तर मुलीला सोडवलं तर 6:45 वाजले होते। मस्त असं शांत असं वातावरण झालं होतं, सूर्यकिरण सुद्धा पडले होते। तर बघू शकता अगदी शांत असं वातावरण होतं। म्हटलं जरा मिस्टरांचा टिफिन बनवायचा होता, घरात भाजी काहीच नव्हती। कांदा लसूण कापून घेतला, तर लसणाची फोडणी दिली, जिरं मोहरी टाकून कांदे टाकून घेतले, टोमॅटो टाकून घेतले, लाल तिखट काळं तिखट 2 हिरवी मिरची टाकून घेतले, छान अशी फोडणी दिली घरातलेच मसाले वापरून। आणि मसुराची डाळ बनवली अशा पद्धतीने। गरम पाणी एक ते दीड ग्लास टाकून घेतलं, मस्त अशा पद्धतीने फोडणी दिली आणि चवीपुरती मीठ टाकून घेतलं, हळद टाकून घेतली आणि कुकरचं झाकण लावलं आणि अगदी 2च शिट्ट्या घेतल्या तर अगदी मस्त अशी रेसिपी तयार झाली। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि